आता लालबागचा राजाचा जर खरा इतिहास सांगितलं गेलं तर लालबागच्या राजाचा जो मार्केट होता, तर तो मार्केटमध्ये ज्या महिला बसायच्या, तर तो मार्केट ॲक्च्युली बंद होणार होता. काही व्यापारी आणि महिला ज्या आपल्या होत्या तिकडं बसायच्या, त्या पूर्वी पेरू कंपाऊंडमध्ये बसायच्या रोडवरती. तर त्यांना असं वाटलं एक जागा मिळाली लालबाग मार्केटजवळ, कारण लालबाग हा पूर्वीपासून व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध आहे. तर त्यावेळी तो मार्केट बंद होत होता आणि त्यावेळी आपल्या कोळी महिला आणि तिकडच्या स्थानिक मार्केटवाल्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीला नवस केला. हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये, किंवा माहिती असेल तरी ते फॅक्ट स्वीकारत नसतील. चिंचपोकळीच्या चिंतामणीला त्या ठिकाणी त्यांनी नवस केला की गणपती बाप्पा आमचं मार्केट वाचू दे आणि त्या ठिकाणी आमचं उदरनिर्वाह होऊ दे, आम्हाला हक्काची जागा दे, आम्ही तुला मार्केटमध्ये आणून बसू, तुझी पूजा करू. आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीने ते नवस पूर्ण केलं आणि त्यानंतर लालबागचा राजा आज आपल्याला दिसत आहे. तर पहिला मान कोळी समाजामध्ये हा सगळ्यांची चिंता हरणारा चिंतामणी चिंचपोकळीचा या गणपतीचा आहे.